गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण यावर तुमच्या जे काही शंका आहेत, तुम्हाला समजलेले नसेल, त्यावर तुम्ही खूप काळजीपूर्वक ऐकून घ्या. अगोदर आपण मेंडेलीवची आधुनिक आवर्त सारणी समजून घेऊ. तर मेंडेलीवच्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये हे जे उभय स्तंभ दिसतात 1 पासून तर 18 पर्यंत अशा उभ्या ज्या स्तंभ आहेत उभे, याला गण म्हणतात. आणि आडव्या ज्या ओळी आहेत अशा पहिल्या ओळीमध्ये 2च मूलद्रव्य आहेत, दुसऱ्यामध्ये हे 6 आणि हे 2 8, तिसऱ्यामध्ये सुद्धा 8 आणि मग 18 18 असे पूर्ण भरलेले आहेत. तर 1 2 3 4 5 6 7 7 आडव्या ओळी आहेत, यांना आवर्तने म्हणतात. ठीक आहे. मेंडेलीवच्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्या 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्तने, आणि उभे 18 स्तंभ आहेत, त्यांना गण असे म्हणतात. तर इकडे पहिला ये गण आणि हा दुसरा ये गण. नंतर मग इकडे उजव्या बाजूला, डावीकडून आपण उजवीकडे गेलो तर डाव्या बाजूला पहिला आणि दुसरा उभे स्तंभ आहेत. याच्यामध्ये पहिल्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सेजिशियम आणि फ्रान्शियम. फ्रान्शियम हा सर्वात क्रियाशील रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे, सर्वात क्रियाशील. त्याच्यानंतर बेरिलियम, मॅंगनीज, कॅल्शियम. दुसऱ्या गणामध्ये याला अल्कली किंवा अल्कधर्मी धातू गण म्हणतात. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आहे. पुन्हा इकडे मी दिलेले नाही, कारण एकूण आता फक्त आपण 30 मूलद्रव्याचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. पहिल्या गणामध्ये हायड्रोजन आणि 18व्या गणामध्ये हेलियम. आता हे पहिल्या गणामध्ये हायड्रोजनचा अनुक्रमांक 1 आहे. याच्यामध्ये फक्त प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन नाही. आणि हा मूलद्रव्य याचं जे वस्तुमान आहे, एका प्रोटॉनचे वस्तुमान एवढं असल्यामुळे हायड्रोजन सर्वात हलका मूलद्रव्य आहे. आणि इथून इकडे जर गेलो तर हेलियम हा अधातू मूलद्रव्य, निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे. आणि हा सर्वात आकाराने सर्वात लहान आहे. हा वस्तुमानाने सर्वात कमी आणि हा सर्वात आकाराने लहान, कारण बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे ते द्विपूर्ण झालेलं आहे हेलियमचं. आणि 2 प्रोटॉन आहेत आतमध्ये. 2 प्रोटॉन कडून आतमध्ये ओढल्या जातात आणि अशा प्रकारे अणूचा आकार जो आहे या हायड्रोजन पेक्षा हेलियमचा सर्वात कमी राहील, स्मॉलेस्ट एलिमेंट. आणि हा ॲटॉमिक जो मास आहे त्याचा सर्वात कमी असणारं, सर्वात कमी अणुवस्तुमान असणारं मूलद्रव्य. त्याच्यानंतर दुसरं जे दुसरी ओळ आहे, त्या दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये आपण बघतो आहे किती मूलद्रव्य आहेत? 8. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. तर लक्षात कसे ठेवायचे? एच. आता हे अगोदर आपण घ्यायचं अशा प्रकारे 7 पहिल्या याच्यात, मग इकडे असे 1 2 3 6 पहिला सोडून द्यायचं. आणि इथे 10 उभे स्तंभ ठेवायचे, इथे 3 ते 12 पर्यंत. आणि मग 1 2 3 ते 12 पर्यंत हे 3 खाली, म्हणजे पहिला दुसरा तिसऱ्या आवर्तनात दाखवावं लागतील आपल्याला 3 ते 12 खाली. आणि नंतर मग इकडे 13 14 15 16 17 आणि 18 अशा 18 स्तंभ आहेत. तर हायड्रोजन, हेलियम म्हणजे एच, ली बे ब क न ओ फ ने, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. ली बे ब क न ओ फ ने. नंतर मग इथून सुरू करायचं. NaMg, AlSi, PsClAr. ठीक आहे. म्हणजे 1 याचा अनुक्रमांक किती राहील? 1. याचा हेलियमचा 2 3 4 अशा प्रकारे 5 6 7 8 9 10. निऑनचा 10, म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्यामध्ये 8 अष्टक पूर्ण झालं याचं. त्याच्यानंतर सोडियम 11,
2 8 1, मॅग्नेशियम 12, 2 8 2, ॲल्युमिनियम 13 अनुक्रमांक, 2 8 3, सिलिकॉन 14, 2 8 किती होईल 4, इथे 2 8 5, 2 8 6, 2 8 7, 17 असल्यामुळे अनुक्रमांक 2 8 7 आणि आर्गॉन 2 8 8 म्हणजे अष्टक पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर मग पोटॅशियम. पोटॅशियमचा अनुक्रमांक किती राहील? आर्गॉनचा, हेलियमचा 2, नियॉनचा 10, आर्गॉनचा 18, पोटॅशियम 19, कॅल्शियम 20, नंतर टेजिशियम, टायटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅंगनीज, लोह फेरम, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक अशा प्रकारे एच एची ली बे ब क न ओ फ ने एन ए एम जी ए एल एस आय पी एस सी एल ए आर के का एस कॅनेडियम, टायटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, लोह एफी फेरम, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला हे पहिला आणि दुसरा याच्यामध्ये धातू दिसतात तुम्हाला, म्हणून मग या पहिल्या ज्या हायड्रोजन जर सोडलं तर बाकी लिथियम पासून इकडे आणि बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे धातू आहेत. इकडे सुद्धा हे धातू आहेत. म्हणजे आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला? डाव्या बाजूला धातू मूलद्रव्ये आणि उजव्या बाजूला अधातू मूलद्रव्ये आहेत. इकडे अधातू मूलद्रव्ये आहेत, इथून उजवी बाजू सुरू झाली. तर इथं बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे जे मूलद्रव्ये दिसते अधातू मूलद्रव्ये आहेत आणि म्हणून या मूलद्रव्यांना प्रसामान्य मूलद्रव्ये म्हणतात. पी खंड याला एस खंड म्हणजे सामान्य मूलद्रव्ये एस खंडातील आणि पी खंडातील प्रसामान्य मूलद्रव्ये. आणि या दोन्हीच्या मधात संक्रामक मूलद्रव्ये. कोणती मूलद्रव्ये? संक्रामक. याला डी खंडातील मूलद्रव्ये म्हणतात. आणि मग आवर्तसारणीच्या खाली हे जे दोन आडव्या ओळी दिसत आहेत तुम्हाला, किती दिसत आहेत? 15 15 म्हणजे 30 मूलद्रव्ये दिसते आहेत. आता हे लॅन्थॅनियम इथे या ठिकाणी लॅन्थॅनियम नंतरची जी मूलद्रव्ये आहेत, आता लॅन्थॅनियम नंतरची 15 मूलद्रव्ये याचे गुणधर्म हे सारखे असल्यामुळे आणि हे रकान्यामध्ये येत नसल्यामुळे यांना इथे कुठे ठेवलेलं आहे? या ठिकाणी आवर्तसारणीच्या खाली वेगळं स्थान दिलेलं आहे 15 मूलद्रव्यांना. म्हणजे लॅन्थॅनियम नंतरची 14 मूलद्रव्ये इथे. हे बघा इथे स्टार दाखवलाय, म्हणजे हे स्टार हे इकडे मूलद्रव्य लॅन्थॅनियम, इथे लॅन्थॅनियम. पण लॅन्थॅनियम नंतरची मूलद्रव्ये इथे देता येत नाही आवर्तसारणीसाठी, कारण इकडे ल्युटेशियम नंतरचा मूलद्रव्य हाफनियम. इथे कोणता मूलद्रव्य आहे? हाफनियम. तर हा हाफनियम मूलद्रव्य या ठिकाणी येतो आणि म्हणून मग हे एवढे जे मूलद्रव्य एका ठिकाणी येणार नाही आणि म्हणून मग यांना आवर्तसारणीच्या खाली स्थान दिलेलं आहे. टू ल्युटेशियम, ॲक्टेनियम टू लॉरेन्शियम, लॅन्थॅनियम टू ल्युटेशियम, ॲक्टेनियम टू लॉरेन्शियम असे 30 मूलद्रव्ये. या मूलद्रव्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्ये असे म्हणतात. आणि संक्रामक मूलद्रव्ये हे आवर्तसारणीच्या मधोमध आहे, बरोबर. म्हणजे गण 3 पासून तर गण 12 पर्यंत. आता ते जे पहिल्या गणातील मूलद्रव्ये जे आहेत त्यांना अल्क मूलद्रव्ये असे म्हणतात. यांना अल्कली धातू. दुसऱ्या गणातील मूलद्रव्यांना अल्कली धातू. बघा हायड्रोजन सोडला, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, टेजिशियम आणि फ्रान्शियम हे अल्क धातू आहेत. नंतर बेरिलियम, मॅंगनीज, कॅल्शियम त्याच्या खाली जी मूलद्रव्ये आहेत ती अल्कधर्मी किंवा अल्कली धातू आहेत. आणि नंतर हे सर्व इथे जे संक्रामक मूलद्रव्ये हे सुद्धा धातू मूलद्रव्ये आहेत. आणि इथे आवर्तसारणीच्या उजव्या बाजूला अधातू मूलद्रव्ये आहेत. आता बघा हे धातू मूलद्रव्ये आणि अधातू मूलद्रव्ये, तर हे जे नागमोडी रेषा आहे अशा प्रकारे नागमोडी, या नागमोडी रेषेच्या वरच्या बाजूला आणि नागमोडी रेषेच्या खालच्या बाजूला बघा सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलुरियम, पोलोनियम हे जे मूलद्रव्ये आहेत नागमोडी रेषेच्या वर आणि खाली मूलद्रव्ये धातू सदृश मूलद्रव्ये.
धातू सदृश मूलद्रव्ये. आता अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर बघितलं तर हायड्रोजनचा अनुक्रमांक 1 आहे आणि हा सर्वात कमी वस्तुमान असणारा मूलद्रव्य आहे. अल्क धातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या, अल्क धातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या बघा, हायड्रोजन 1, लिथियम 2 1, सोडियम 2 8 1 आहे की नाही. तर मग पोटॅशियम 2 8 8 1. जे बाह्यतम कवचात 1 इलेक्ट्रॉन असतो. नंतर दुसरा प्रश्न आहे, अल्कधर्मी मृदा धातूची संयुजा. हे अल्कधर्मी मृदा धातू आहे, याला अल्कधर्मी मृदा धातू म्हणतात, मृदा. तर अल्कधर्मी मृदा धातूची संयुजा किती राहील? बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहे? तिथे 2, इथे 1, इथे 3 4 5 6 7 8. आणि अशा प्रकारे इकडे अष्टक असते, हेलियमचं द्विक आणि बाकी याचं अष्टक. आणि म्हणून हे बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात. त्यांच्यात कोणत्या? हेलियमचं द्विक, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि ऑर्गॅनिसन. हे मूलद्रव्ये निष्क्रिय मूलद्रव्ये आहेत किंवा राज असे म्हणतात त्यांना. आणि ही मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, कारण हे निष्क्रिय आहेत, त्यांची बाह्यतम कवच पूर्णपणे भरलेलं आहे. आणि याचं बाह्यतम कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे, यांच्या 2 बोरॉनचे किती राहील? 3 कार्बन, 4 नायट्रोजन, 5 ऑक्सिजन, 6 फ्लोरीन, 7 आणि निऑन 8. अनुक्रमांक किती राहील? 10. याचा 2, याचा 10, याचा 18. म्हणजे 2 8 8 किती होईल? 2 8 8 बरोबर. तर इथं क्लोरीन 17 आहे, मग याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन किती येईल? 2 8 7. सल्फर किती होईल? 16, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन किती होईल? 2 8 6. फॉस्फरस किती होईल? 15. अनुक्रमांक 15 असल्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपन काय येईल? 2 8 5. सिलिकॉन किती राहील? 14. मग 14 असल्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपन किती राहील? 2 8 4. ॲल्युमिनियम 13. अनुक्रमांक, मग इलेक्ट्रॉन स्वरूपन किती राहील? 2 8 13 असल्यामुळे बाह्यतम कवचात 3. बघा, 2 8 10 आणि 3 13. बाह्यतम कवचात 3 आहे. मग हा जर धातू मूलद्रव्य काय करतात? इलेक्ट्रॉन गमावतात. मग आता ॲल्युमिनियमने 3 इलेक्ट्रॉन बाह्यतम कवचातले जर गमावले तर काय, कोणता प्रभार येईल? याच्यावर इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे प्रोटॉनचा प्रभार शिल्लक राहील. 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन गेल्यामुळे 3 प्रोटॉन राहतील शिल्लक. तर हे 3 प्रोटॉन या ठिकाणी त्याच्या डोक्यावर दाखवतात, Al+++ किंवा Al3+. बरोबर. आता बघा, याच्यामध्ये सोडियम आहे. सोडियम याने अनुक्रमांक 11, इलेक्ट्रॉन स्वरूपन काय? 2 8 1. आता बघा, हा जो 1 इलेक्ट्रॉन हा इझिली गमावतो, है की नाही. त्याच्यानंतर हा 2 इलेक्ट्रॉन, ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन सोडियम ने 1 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे Na+, मॅग्नेशियमने 2 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे Mg++ किंवा Mg2+, ॲल्युमिनियमने 3 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे 3 प्रोटॉन शिल्लक पडले, म्हणून ॲल्युमिनियम 3+ किंवा ॲल्युमिनियम+++. खंडातील मूलद्रव्यांना सामान्य मूलद्रव्य म्हणतात. त्याच्यानंतर पी खंडातील मूलद्रव्यांना प्रसामान्य मूलद्रव्य म्हणतात. आणि अवस्थानीच्या मधोमध असणारे जे संक्रमक मूलद्रव्य आहेत आणि त्याच्या खाली असणारे हे आंतरसंक्रामक मूलद्रव्य आहेत. अशा कोणत्या खंडात आहेत? अधातू इकडे आहेत उजव्या बाजूला, म्हणजे पी खंडात. कोणता खंड? पी खंड. पी खंडात आहेत. धातू कोणत्या खंडात आहेत? यस आणि डी. यस आणि डी. पण अधातू पी खंड. आणि हे इकडले धातू. आता हा धातू मूलद्रव्य आहे मॅग्नेशियम. मग धातू मूलद्रव्य पाहावं लागेल आपल्याला. हा अधातू आहे, हा निष्क्रिय वायू आहे. म्हणजे मग कोणता? मॅग्नेशियमचे गुणधर्म बेरिलियम सारखे असतील. त्याच्यानंतर दिलेल्या अणु अंकाच्या आधारे खालील मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा. आता इथे लिथियम दिलेला आहे, याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन सिलिकॉन, हेलियम, सोडियम आणि फॉस्फरस. आता इलेक्ट्रॉन स्वरूपन तुम्हाला लिहिता येईल. लिथियम आहे बघा, 1 2 3, म्हणजे अनुक्रमांक 3 असल्यामुळे हेलियमचे किती राहील? 2. त्याच्यानंतर सोडियम 11 असल्यामुळे 2 8
ये फॉस्फरस 15 असल्यामुळे 2 8 5 अशा प्रकारे इलेक्ट्रॉन स्वरूपात तुम्हाला देता येईल. हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, सल्फर, बेरिलियम आणि आर्गॉन यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती? आता बघा, दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कॅल्शियम आणि बेरिलियम आहे. दुसऱ्या गणामध्ये, हे दुसरं गण आहे, याच्यामध्ये कॅल्शियम आणि बेरिलियम आहे. बाकीचे जे दिलेले आहे हायड्रोजन हा पहिल्या गणामध्ये आहे. नंतर नायट्रोजन कोणत्या गणात आहे? 15व्या गणात आहे. सल्फर 16व्या गणात आहे. बेरिलियम चला आपण दुसऱ्या गणात, आणि आर्गॉन कोणत्या गणात आहे? 18व्या गणात आहे. म्हणजे आपल्याला इथे फक्त काय विचारलंय? दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये खालीलपैकी. तर हे बेरिलियम आणि कॅल्शियम, बेरिलियम आणि कॅल्शियम हे दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये आहेत. अशा प्रकारे नंतर नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन आणि ॲल्युमिनियम यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणतं? इथं विद्युत ऋण म्हणजे त्याच्या ऋण प्रभार राहील. ऑक्सिजन हे दिलेल्यापैकी विद्युत ऋण सर्वाधिक. इथं फ्लोरीन आहे सर्वाधिक, पण इथे आपल्याला फ्लोरीन दिलं नाही, ऑक्सिजन दिला आहे. मग ऑक्सिजन सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य या ठिकाणी राहील. त्याच्यानंतर बेरिलियम, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन, ॲल्युमिनियम यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत धन मूलद्रव्य कोणते? आता विद्युत धन म्हटलं म्हणजे धन प्रभार याच्याने, तर इथे इथे दिलेल्या सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन, सिलिकॉन, मॅग्नेशियम. याच्यात विद्युत धन म्हटलं तर हा ज्याच्याकडे कमीत कमी प्लस चार्ज राहील तो सर्वाधिक धन राहील. याच्यामध्ये 2 असल्यामुळे हा याच्यापेक्षा हा विद्युत धन कमी विद्युत धन राहील, हा सर्वाधिक विद्युत धन मूलद्रव्य राहील. त्याच्यानंतर सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन, सिलिकॉन, मॅग्नेशियम यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणु कोणता? सर्वाधिक आकारमान बघा, इथे फॉस्फरस, क्लोरीन आणि सिलिकॉन, मॅग्नेशियम, सोडियम. फॉस्फरस आहे, क्लोरीन आहे, सिलिकॉन आहे, त्याच्यानंतर मॅग्नेशियम. आता आकारमान म्हटलेला आहे. आपण जेव्हा डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा काय एकाच आवर्तामध्ये, हे तिसरा आवर्त आहे. आता इकडून जेव्हा जातो तेव्हा काय होते? डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रॉन जे असतात ते वाढत जातात, आणि इलेक्ट्रॉन वाढत जातात ते अणूच्या केंद्रकाकडे कवचातून खेचले जातात, आणि म्हणून मग इकडून डावीकडून उजवीकडे जेव्हा जातो तेव्हा अणूचा आकार छोटा छोटा होत जातो. सोडियम मोठा राहील, त्याच्या मॅग्नेशियम. मध्ये किती प्रकारचे मूलद्रव्ये आहेत? एस, पी, डी आणि एफ. शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये जातो यानुसार बघा. पहिला ऑर्बिटल आहे एस, के कक्षेमध्ये एस ऑर्बिटल असतो. नंतर एल कक्षेमध्ये एस पी असे 2 ऑर्बिटल असतात, आणि एम कक्षेमध्ये एस पी डी, आणि एन मध्ये एस पी डी एफ. मग हा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे, बाह्यतम कवचाचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये जातो त्यावरून 4 प्रकारचे मूलद्रव्य वर्गीकरण करण्यात आलेले आहे. बघा, एस ऑर्बिटल मध्ये असेल तर एस खंडातील मूलद्रव्य सामान्य मूलद्रव्य. बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये असेल. ठीक आहे. बघा, हायड्रोजन एस मध्ये राहील, हेलियम सुद्धा ब, म्हणजे याचे अनुक्रमांक किती झाला? 5. तर पहिल्यामध्ये किती राहील? पहिल्या कवचात 2 आणि दुसऱ्या कवचात 3, बरोबर. कार्बन 2 4, म्हणून मग हा एस खंड, हा पी खंड, पी खंड झाला हा, ठीक आहे ना. पी खंडात राहील त्याचे इलेक्ट्रॉन. नंतर मग हा कोणता आहे? डी, डी खंडात जाईल इथे ह्या शेवटचा इलेक्ट्रॉन. आणि मग इथे एफ खंडात असेल तर आंतर संक्रामक मूलद्रव्यामध्ये एफ खंडात शेवटचा इलेक्ट्रॉन असतो. संक्रामक मूलद्रव्ये जी आहेत हे यांचा कोणत्या खंडात राहील? डी खंडात. आणि प्रसामान्य मूलद्रव्ये जे आहेत त्यांचा पी खंडामध्ये राहील. इथे एस पी आहे ना, पी खंडामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन राहील. हे सर्व पी खंडातील मूलद्रव्य आहे. ठीक आहे. आणि हे तिसरे म्हणजे डी खंडातील, आणि हे चौथा म्हणजे एफ खंडातील. अशा प्रकारे 4 प्रकारचे, म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये जातो यावरून 4 प्रकारचे मूलद्रव्ये आवर्त सारणीमध्ये आहेत. कोणते? एस, पी, डी, एफ खंडातील मूलद्रव्ये. एस, पी,
डी आणि EF. सामान्य, प्रसामान्य, संक्रामक, आंतरसंक्रामक. लक्षात राहील. हे सामान्य मूलद्रव्ये दोन. यस खंडातील मूलद्रव्ये पहिला आणि दुसरा जे गण आहेत. नंतर इकडून हा पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, पाचवा आहे, सहावा आहे, सातवा आहे. अशा प्रकारे हे खंड मूलद्रव्य यांचं एक वैशिष्ट्य असं की या मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचामध्ये एका इलेक्ट्रॉनची गरज असते आणि म्हणून ते एक इलेक्ट्रॉन तर F मायनस, Cl मायनस, Br मायनस, I मायनस एक इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर अशा प्रकारे ऋण प्रभारित मूलके फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे मूलके. आता यामध्ये जो